भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत चाललाय तशी धक्कादायक माहिती आता समोर येते। त्यामुळे खरात प्रकरणाला आता नवं वळण मिळाले। एसआयटीच्या हाती लागलेल्या तांत्रिक पुराव्यामधून खरातचं नेटवर्क किती मोठं होतं याची माहिती समोर आली आहे। 2 मोबाईल 4 सिम कार्ड खरातकडे होते। 40 ते 45 नेत्याशी त्याचा नियमित संपर्क होता। दरम्यान खरातच्या मुलालाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक माहिती। खरातच्या नियमित संपर्कातील ते 40 ते 45 नेते कोण? मोबाईल डेटा क्लोनिंगमुळे व्हीआयपी कनेक्शन उघड। खरातच्या कारनाम्यामुळे राजकीय नेतेही गोत्यात येणार। सिन्नरचा भोंदू बाबा अशोक खरात सध्या एसआयटीच्या रडारवर असताना दररोज नवनव्या बाबी समोर येत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या संपर्कात नियमित 40 ते 45 राजकीय नेते असल्याची बाब समोर आली आहे। राजकीय निर्णय घेण्यासाठी नेते खरातचा सल्ला घेत होते। राज्यातील 40 ते 45 नेते नियमित खरातच्या संपर्कात। पूजा अर्चा करून खरातचं राजकीय नेत्यांना मार्गदर्शन। निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरण्याचे मुहूर्तही सांगितले। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची नावं। लग्नपत्रिकेत नाव कसं आलं याची कल्पनाच नसल्याचे आता राजकीय नेते सांगतायत, तर विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांची कोंडी करताना दिसतायत। ही आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारून, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, तर आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। त्याच्या लग्न पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये आशिष शेलार दिसतात। आता शेलारांनी सांगितलं पाहिजे, तसं तर म्हणजे आशिष कुरेशी साहेब तिकडे जातील का हिंदू मंदिरामध्ये, तोही खरा प्रश्नच आहे मना चर्चेचा। पण आशिष कुरेशी साहेबांचं नाव त्या पत्रिकेमध्ये दिसतंय, तर त्यांनी सुद्धा ते सांगितलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट की चाकणकर त्या लग्न पत्रिकेवर आहेत। ह्या सगळ्या लोकांनी, कारण ग्लोरी जी वाढत गेली खरातची, ती ग्लोरी वाढवण्याला हे सगळे लोक कारणीभूत आहेत। त्याच्या चौकशी झाल्या। तसंच खरातनं आपल्या मोबाईलमध्ये या नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह करून ठेवली होती अशी माहिती तपासात पुढे आली आहे। एसआयटीला 2 दिवसापूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून मोबाईलचा क्लोन डेटा अहवाल प्राप्त झाला असून त्यातून आणखीन अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। खरात 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचं उघड झालंय। व्हीआयपी व्यक्तींसाठी स्वतंत्र नंबर, काही भक्त आणि महिलांसाठी दुसरा नंबर, आर्थिक व्यवहारासाठी तिसरा नंबर आणि सर्वसामान्य लोकांसाठी चौथा नंबर वापरला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। फॉरेन्सिक टीमकडून या मोबाईल डेटाची रिकव्हरी आणि विश्लेषण सुरू आहे। भोंदू बाबा अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहेत, त्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिल्यानं एसआयटी कडनं कसून चौकशी केली जाते। विशेषतः यामध्ये खरातच्या मोबाईलमध्ये असलेला जो डेटा आहे त्याची छाननी आणि विश्लेषण केलं जातंय। याच दरम्यान अनेक राजकीय नेत्यांशी खरातचा नियमितपणे संवाद सुरू होता अशा स्वरूपाची देखील माहिती मिळते। इतकंच काय, तर कोडवर्डच्या माध्यमातून जे नंबर सेव्ह केलेले होते ते डिकोड करण्याचं काम देखील वेगानं केलं जातंय। अशोक खरातच्या आउटडोअर व्हिजिट फी बाबतही मोठी माहिती समोर आली आहे। भक्तांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाण्यासाठी खरात तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मानधन आकारत होता। नाशिक बाहेर भक्तांकडे जाण्यासाठी खरातकडून महागड्या आलिशान कारचा वापर। अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी खरातच्या घराबाहेर पहाटेपासून महागड्या कारची रांग। जास्त पैसे देणाऱ्या भक्तालाच प्राधान्य दिलं जात होतं। या 2 दिवसात 1.5 ते 2 तासाच्या भेटीसाठी 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम। अंतर जितकं जास्त तितकी फी लाखोंनी वाढवली जात होती। पुण्यातील करोडपती भक्तांकडून पूजेसाठी घेतली 90 लाखाची कार। अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून खरातच्या कार्यालयात दरबार भरत असे। एखाद्या भक्तानं बाहेर भेटीसाठी बोलावल्याचा दरबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असे। दुसरीकडे आता भोंदू अशोक खरात प्रकरणात वनविभागाचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे। काही प्राण्यांची शिकार करून अघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वनविभागानं या संदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय। वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा निष्पन्न झाल्यास कारवाई करण्याचे अधिकार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। अशोक खरातनं भोंदूगिरी करत असताना अनेक प्राण्यांचा वापर केल्याचा संशय आहे। त्या वेगानं एसआयटी कडनं तपास देखील केला जातोय।
मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या वन विभागानं थेट पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार करत या सगळ्या संदर्भात कारवाईच्या अनुषंगानं पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळते। विशेषतः या सगळ्या संदर्भामध्ये एका बाजूला लैंगिक शोषण असेल तर दुसऱ्या बाजूला आर्थिक फसवणुकीसह सावकारीच्या अनुषंगानं गुन्हे दाखल होत आहे। आता त्या गुन्ह्यांमध्ये वन्यजीव कायद्याच्या अनुषंगानं देखील खरातवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान शिर्डीतील निघोज परिसरातील 4 एकर भूखंड व्यवहार प्रकरणात खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी पोलीस कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी खरातच्या नाशिकच्या तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले। यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्या। त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेतलंय। आता या प्रकरणात आणखीन कुणाला अटक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक।